सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, फळे आणि भाजीपाल्याचे लिलाव बंद. कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हमाल माथाडी कामगारांनी पुकारला संप. गोंदिया जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसाने जिल्हा प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अर्थमंत्री ना दिल्लीला जातात ना महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे मागतात. अजित पवारांच्या जीएसटी परिषदेतील गैरहजेरीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा हल्लाबोल. गौरी गणपतीच्या निमित्तानं फुलांचे भाव गगनाला भिडले. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात घेतलेल्या फुलांना बाजारात मात्र हजारोंचा भाव. डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्याच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. प्रकरण सूचीबद्ध झाल्यावरच सुनावणी होणार. नारायणपूर येथील विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज यांचं निधन. संध्याकाळी 4 वाजता नारायणपूरमध्ये नारायण महाराजांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार. आरएसएसची मंडळी खोटा इतिहास पसरवतात. सण उत्सवांवरून संभाजी ब्रिगेडचं आरएसएसवर टीकास्त्र. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती. आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15 आणि 14 झाले स्वस्त. आयफोन 15 आणि 14 तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त. पैठणमधील मोसंबी बागांच्या नुकसानीची पाहणी. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागाला खडबडून जाग. मराठवाड्यात 7,20,000 हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण. 22,48,445 शेतकऱ्यांना बसला होता फटका. शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. ठाण्यातील टेंबी नाक्याच्या देवीचा आज पाद्यपूजन सोहळा. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार पाद्यपूजन. तर मूर्तिकार पुंडलिक शिळकरांच्या कारखान्यात पाद्यपूजन सोहळा. अमरावतीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयाच्या बाहेर महिलांच्या रांगा. घरेलू कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी. दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त. विधान परिषदेवर घ्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेत केली मागणी. जायकवाडी धरणाच्या 12 दरवाजातून 6,288 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण परिसरामध्ये पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसचं बिनसलं. हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचा एकला चलो रेचा नारा. मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडियाच्या मागे आमदार रोहित पवारांचा हात. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचा रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप. नांदेडमधून वसंत चव्हाणांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसचा एकमतानं ठराव. अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईतील बंगला 32 कोटींना विकला. कंगनाच्या याच बंगल्यावर पालिकेनं केली होती कारवाई. राजस्थानमधील रेल्वे अपघाताच्या मागे दहशतवाद्यांचा कट असण्याची शक्यता. रेल्वे रुळावर 1 किलोमीटरपर्यंत सिमेंटचे ब्लॉक. लोको पायलटच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरच्या शाळा कॉलेजेसमध्ये नशेचा बाजार. विद्यार्थ्यांना खोल्याम विकल्या जात आहेत ड्रग्जच्या गोळ्या. रेकॉर्डवरील 2 गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.